तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला पहिल्यांदा त्रिवार अभिवादन अभिवादन अभिवादन। आज या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा फार मोठा जुलूस आज या ठिकाणी संपन्न होतो आहे। या जुलूसाचा हेतू कुणाला डिवचण्याचा, कुणाला नावं ठेवण्याचा का किंवा कुणाला खांद्यावर घेऊन नाचण्याचा नाही, तर या देशात बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे जे अधिकार दिलेले आहेत त्या देशातल्या 59 जातीच्या लोकांना त्या सवलती रद्द करून त्याची विभागणी करून या लोकांना देशजोडीला लावण्याचा डाव या आता सध्या सत्तेत असलेला बीजेपी आणि RSSच्या पक्षांनी सुरू केलेला आहे। तर यांना धडा शिकवण्यासाठी आजचा मोर्चा हा भीम आणूयाचा आहे, एवढंच या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं। बाबासाहेब आंबेडकरांनी 16-16, 18-18 तास अभ्यास करून या देशाला लोकशाही अभिप्रेत असलेली घटना दिली, तिची देखील मोडतोड करण्याचं कारस्थान हे जातीवादी सरकार करत आहे। ह्याला वटणीवर आणण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे धैर्यवान अनुयायी आहोत। आम्ही दळभद्रे किंवा भित्रे नाही। आम्हाला जशाच तसं उत्तर देण्याची आमच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी विचाराची ताकद दिलेली आहे। तो विचार घेऊनच आम्ही सध्या आंदोलनामध्ये सहभागी आहोत। कुणाला जर वाटत असेल की बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी हा दळभद्र आहे, तर तुझे 3 दिवसाचा घास शिवल्याशिवाय उठणार नाही, एवढी खात्री मी आज देऊ इच्छितो। बाबासाहेब आंबेडकर हे काय लेचेपेचे नव्हते। अरे 27 देशांनी ज्यांनी लिहिलेली घटना कौतुकाने वाचली आणि इथल्या लोक जे जातीवादी आहे, ज्याला जात कळलं नाही, धर्म कळलं नाही, नातं कळलं नाही, बोत कळलं नाही, पण सत्तेच्या मस्तीमध्ये एवढे बेहोश झालेले आहे, तर त्यांना वटणीवर आणण्यासाठी आज आमचा भव्य मोर्चा आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरची ताकद हिंमत दाखवून द्या विरोधकाला, एवढीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। जय भीम, जय भारत।